नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील फेमस कोथिंबीर वडी. ही नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो. त्यासाठी आपण कोथिंबीर वडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे आणि बनवायला अगदी सोपी, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी रेसिपी होते. त्यासाठी मी कोथिंबीर निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर ते चांगल्या 2-3 पाण्याने आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर त्याला आपण बारीक कट करून घेणार आहोत. तर बघू शकता मी इथे बारीक कट करून घेत आहे. कोथिंबीर आपल्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायची आहे. तर मी सगळी कोथिंबीर एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर 1 टेबलस्पून जिरा घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर 1-250 ग्रॅम आपल्याला बेसन घ्यायचं आहे. त्यानंतर 1/4 कप आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून तीळ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला चांगलं त्यामध्ये पीठ चोळून घ्यायचं आहे. त्याचं चांगल्या प्रकारे गोळा होईल असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं पाणी घालून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे प्रेस करून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी चांगल्या प्रकारे आपलं जे कोथिंबीर वडीचं पीठ आहे ते मी चांगल्या प्रकारे मळून घेत आहे. तर बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्यामध्ये मला थोडं बेसन कमी वाटत होतं म्हणून मी थोडं 1/4 कप बेसन पुन्हा घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा थोडं पाणी घालून चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपलं पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे. त्यानंतर एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपलं पीठ तयार झालेलं होतं ते त्यामध्ये ट्रान्सफर करून चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर ताटामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. इकडे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यावर आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं चांगलं पसरवून झालेलं आहे. त्यानंतर आपण ते जे ताट आहे ते त्यावर ठेवून आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी 8 ते 10 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. आणि मधामध्ये चेक करून बघायचं, सुरी घालून चेक करून बघायचं आहे की सुरीला जर चिपकलं तर आपलं कोथिंबीर शिजलेली नाही. थोडा वेळ 5 ते 10 मिनिट पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपली कोथिंबीर वडी एकदम तयार झालेली आहे. कोथिंबीर वडी कट करताना आपल्याला गरमच कट करायची नाही, तर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला वडी कट करायची आहे. आपण जर गरमच वडी कट केली तर त्या वड्या तुटू शकतात. तर बघू शकता आपली वडी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर बघू शकता वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण एका तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण वड्या टाकून डीप फ्राय करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. मी इथे डीप फ्राय करून घेत आहे. वड्या आपल्याला लालसर होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी आपली वरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी तयार होते आणि खायलासुद्धा एक नंबर टेस्टी अशी वडी झालेली होती. तर बघू शकता आपल्या वड्या तयार झालेल्या आहे. अशाच प्रकारे सगळ्या वड्या तेलामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता त्यानंतर मी उरलेल्या वड्यासुद्धा त्यामध्ये घालून तळून घेत आहे. तर बघू शकता आपली वडी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल किंवा थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ किंवा नवीन रेसिपी पुन्हा एकदा भेटू. नवीन रेसिपी